दरम्यान विधान परिषदेत आर्थिक पाहणी अहवाल अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांना मांडण्यावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी आक्षेप घेतलाय। त्यांच्या पक्षाने कर्जमाफीची मागणी केलेली असताना केसरकर आर्थिक पाहणी अहवाल कसा मांडू शकतात? त्यांना आर्थिक पाहणी अहवाल मांडण्याचा नैतिक अधिकार नाही असा आक्षेप तटकरे यांनी घेतलाय। आर्थिक पाहणी अहवाल यांना मांडण्याचा अधिकार नाही। ज्या आर्थिक पाहणी अहवाल किंवा अर्थसंकल्प या संदर्भामध्ये त्यांनी जी काही घेतलेली जाहीरपणाची भूमिका आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या बाबतीमध्ये घोषणा देण्यासाठी शिवसेनेचे सगळे नेते मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ज्यावेळेला गेले होते त्यावेळेला संबंधित मंत्री महोदय तिथं होते। त्यांच्या हातातही फलक होता की शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे। त्याची घोषणा ते पहिले करणार असतील तर त्यांना अधिकार आहे, नाही तर त्यांना अधिकार नाही तर मग राज्याचे अर्थमंत्री किंवा सभागृहाचे नेते किंवा आपले संसदीय कार्यमंत्री यांनी या ठिकाणी आर्थिक पाहणी अहवाल मांडावा। सन्माननीय राज्यमंत्री दीपक केसरकर यांना आर्थिक पाहणी मांडण्याचा अहवाल मांडण्याचा अधिकार सभापती महोदय नाही, त्यांनी तो गमावलेला आहे। नाही तर मग त्यांनी सांगावं असं की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आम्ही केलेलं आंदोलन हे पाहणी अहवाल मांडण्यापुरता मी मागे घेतो, एवढं त्यांनी पहिल्यांदा सांगावं। एवढ्यापुरता मागे घेतो, मांडण्यापुरता एवढं तरी त्यांनी सांगावं जाहीर त्या ठिकाणी सभागृहात। हा म्हणजे आहे ती वस्तूची ती खरी आहे, अशी त्यांना नाही म्हणता येणार, नाही त्याला म्हणता येणार सभापती महोदय मानता येणार नाही। हा संविधानात्मक बाब आहे सभापती महोदय, माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे, याला आपल्याला न्याय द्यावाच लागेल। मी संविधानिक बाब उपस्थित केलेली आहे।